अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित सर्वोपचार रुग्णालयातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे। उपचारासाठी आलेल्या एका महिलेनं आपल्या आजारी पतीला अक्षरशः पाठीवर घेऊन रुग्णालयातील विविध विभागांमध्ये मदतीसाठी धावपळ केली। विशेष म्हणजे बाह्य रुग्ण विभाग अर्थात ओपीडी सुरू असतानाच हा प्रकार घडल्याचा आरोप आहे। या घटनेमुळे रुग्णालय प्रशासन, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। होता त्याचा हात कटलेला होता, 4 बोट गेलेले होते। सकाळी ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं तर मग आम्ही ते टाकाचं नसतं का ट्रेचर, ते मागायला गेलो तर ते म्हणे हरपलं म्हणे 18 नंबर मध्ये। मग ते म्हणे आम्हाला राशन कार्ड ठेवा, आम्ही राशन कार्ड ठेवलं तरी आम्हाला त्यांना ट्रेचर दिलं नाही, ते म्हणे हरपलं म्हणे ट्रेचर। तुम्ही कुठच्या कोणत्या गावच्या, काय नाव? मी खामगावची आहे, माझा भाऊ आहे ऍडमिट। काय नाव? माझं नाव भारती किशोर जाधव। काल पडला होता, त्याचा हात कटलेला होता, 4 बोट गेलेले। 2 दिवसापूर्वी आम्ही इथे शासकीय रुग्णालयामध्ये 106 नंबर वार्डला आले होते। एका दिव्यांगाला अडचण येत होती, त्याची अडचण दूर व्हावी म्हणून। तर बाहेर जेव्हा मी निघाली तेव्हा एक महिला मला ऑटोमधून बाहेर निघताना म्हणजे तिच्या नवऱ्यासाठी ती अनेक लोकांना इथे हाक मारत होती, जसे वॉर्ड बॉय आहेत, शिपाई आहेत, पण मदतीला कोणी आले नाही। तर महिलेने जी स्वतःजवळ बॅग होती ती पोटाला बांधली। 2 लहान मुली होत्या, एक 3.5 वर्षाची आणि साधारणतः एक 2.5 वर्षाची। त्या दोघींना बाजूला घेतला हातात आणि नवऱ्याला पाठीवर घेतलं आणि सरळ ती उपचार